राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की अखिल भारतीय प्रतिनिधि सभा में संत रविदास जी के 650वें प्रकट्य वर्ष पर उन्हें नमन किया गया। सह कार्यवाह दत्तात्रेय होसबाले ने उनके स्मरण, सत्ता, शक्ति और सामाजिक एकता के संदेश को आज भी प्रासंगिकता बताया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की अखिल भारतीय प्रतिनिधि सभा में संत रविदास जी के 650वें प्राकट्य वर्ष पर उन्हें नमन किया गया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सर कार्यवाह दत्तात्रेय होसबाले ने कहा कि संत परंपरा भारत की बड़ी धरोहर है, जिसमें समाज में भक्ति और एकता बढ़ाई है। संत रविदास ने जाति के भेदभाव को गलत बताया और अच्छे आचरण को सबसे ऊपर रखा। उनका जीवन सेवा और मेहनत का संदेश देता है। मीराबाई जैसे लोगों ने उन्हें गुरु माना। आज भी उनके विचार समाज को जोड़ने और देश को मजबूत बनाने में मदद करते हैं। हा जो प्रचार विभाग आहे ना, याच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये जाणं, जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी सहभाग घेणं, त्याचा उपयोग करणं, हे आता संख्या हळूहळू वाढत आहे। आणि दरवर्षी संघाचे जे कार्य विभाग आहे, जसा सेवा विभाग आहे, तसा प्रचार विभाग आहे। तर प्रचार विभाग सुद्धा वर्षभरातून त्याचा आढावा घेत घेत पुढच्या वर्षी आम्ही या सोशल मीडियामध्ये काय काय करणार, कसं कसं करणार, आपल्या आपल्या विभागाची कार्य योजना ते करतात आणि त्याची समीक्षा करत असतात। त्याच्यामुळे त्याचा उपयोग संघाचे स्वयंसेवक करत आहेतच। सध्या आपण प्रांत रचना आपल्या संघामध्ये आहे, देश पातळीवर इतके वर्ष चाललेली आहे। पण कामाचं विकेंद्रीकरण, कामाचा विस्तार या सर्व गोष्टी लक्षामध्ये घेऊन आता प्रांत या शब्दाऐवजी सध्या आपल्या देशभरामध्ये 46 प्रांत आहेत, त्याच्या खाली आपण जावं, म्हणजे मग कामाचा विस्तार अधिक झपाट्याने होऊ शकेल। म्हणून आता संभाग रचना संघाच्या रचनेमध्ये येत आहे आणि असे 86 संभाग हे आता सध्या 90 पर्यंत गेलेले आहेत। वर्षभरात त्याची रचना नीट पक्की होईल आणि पुढच्या वर्षीपासून प्रांताच्या ऐवजी आता संभाग शब्द पुढच्या वर्षीपासून वापरला जाईल। स्ट्रक्चरल रचना, भौगोलिक रचना याच्यामध्ये होतो आहे। वर्षभर त्याचा अभ्यास होईल आणि मग पुढच्या वर्षीपासून ही संभाग रचना सुद्धा चालू होईल, म्हणजे प्रत्यक्ष अंमलामध्ये येईल। आज कसं आहे, आपण अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत काय झालं हे माहिती करण्यासाठी, पण जसं महानगर आहे, ते नगर आहे, त्या नगराचे कार्यकर्ते विचार करतात, प्रयत्न करतात, हळूहळू होईल।